आपल्या भागात आपण नैसर्गिक संसाधने याविषयी जास्त चर्चा करणार आहोत. मी अदिती समीर आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या या पर्यावरणाच्या भागामध्ये. यामध्ये आपण ब्लॉक नंबर 2 BEAVE 181 चा अभ्यास करत आहोत. याच्यातला आजचा भाग आहे तो भू आणि जल संसाधनांबद्दल जास्त माहिती देतो आपल्याला. आणि यामध्ये आपण लँड आणि वॉटर रिसोर्सेस असं जे युनिट आहे आपल्या ब्लॉक नंबर 2 चं नॅचरल रिसोर्सेसचं त्याचा मराठी रूपांतर बघणार आहोत. चला तर मग बघूया, थोडा जास्त अभ्यास करूया भू आणि जलसंसाधनांचा. जी आपली नैसर्गिक संसाधनं आहेत, आणि जर तुम्ही थोडंसं आठवलं, थोडासा जास्त याचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण या आधीही पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे, चालू केलेला आहे. आणि यामध्ये आपण असं शिकलो होतो की पर्यावरण आपण कशाला म्हणतो किंवा परिसंस्था म्हणजे नेमकं काय. आता पर्यावरण जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की पर्यावरण म्हणजे एकमेकांवर प्रभाव पाडणाऱ्या जैविक, अजैविक, भौगोलिक, सामाजिक अशा सर्व घटकांचं एक संतुलन असतं. आणि यातल्या प्रत्येक घटकाच्या वापराला मर्यादा असतात. आणि म्हणूनच जर हे संतुलन आपलं बिघडलं तर पर्यावरणाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश हा होत असतो किंवा ऱ्हास होत असतो. आणि म्हणूनच हे संतुलन आपलं राखलं गेलं पाहिजे, यासाठी आपण हा जास्त अभ्यास करत आहोत. आता यामध्ये आपण मागच्या भागात शिकलो होतो की आपल्या पर्यावरणाचे घटक कुठले आहे, जैवविविधतेला परिसंस्था कशा पद्धतीने मदत करतात, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन कसं करतात, पर्यावरणाचं काय नेमकं महत्व आहे, आपण का त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि पर्यावरणातील परिसंस्थांमध्ये ऊर्जेचे वहन कशा पद्धतीने होते याही बाबतचा अभ्यास आपण आजपर्यंत केलेला आहे आधीच्या भागांमध्ये. चला तर मग पुढे जाऊया. आज आपल्या भागात आपण जास्त करून पर्यावरणाची सुरक्षा संवर्धन या विचारांतर्गत निसर्गाने आपल्याला ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या ज्या संसाधनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत, जी त्या संसाधनांचा योग्य, जाणीवपूर्वक आणि हवा तितकाच वापर करणे, अतिरेकी वापरामुळे आपल्याला शाश्वत विकासाच्या संधी ह्या गोठवलेल्या अवस्थेत मिळतील. आणि म्हणूनच आपल्याला जी सातत्याने आपली मागणी असते, जास्तीत जास्त आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो, त्याला थोडीशी खीळ घालणं इथे गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा आजचा अभ्यासाचा संबंध प्रपंच आहे. आता जर आपण बघितलं तर इथे आपल्याला आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या वापराची जी पद्धत आहे ती बदलावी लागणार आहे. मागच्या आपल्या जलसंपदेच्या भागात आपण असा विचार केला होता की 15 मिनिटं शॉवर खाली उभं राहण्यापेक्षा जर तुम्ही 5 मिनिटात तेच जर काम करू शकलात किंवा बादलीचा वापर करू शकलात आंघोळ करताना, तर जास्त पर्यावरणासाठी आपण विचार करतोय याची जाणीव निव्वळ आपल्याला असेल तर बाकीच्यांनाही नक्की होईल. आणि आपल्याला पुढच्या पिढीसाठी हा अतिशय अमूल्य असा ठेवा हा निश्चितच संरक्षित करता येईल. आता जर आपण पहिल्यापासून बघायचं झालं तर मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, या सगळ्या पर्यावरणावरच अवलंबून आहेत, असं आपण आधी अभ्यास केलेला आहे. तर प्राणी, वनस्पती या सगळ्यांचा अभ्यास आपण यामध्ये पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये करत असतो. आता याच्यातही जास्त जर प्रकार बघितले तर मूळ ऊर्जा जी असते आपली, ती ऊर्जा संसाधनं जी आहेत ती मूळ ऊर्जा आपल्याला सूर्याकडनं मिळत असते. आणि हीच ऊर्जा सूर्याकडनं जी मिळालेली हीच ऊर्जा आहे ती आपली वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्या ऊर्जेचं वहन हे आपलं होत असतं. आता जर आपण हे वहन एकापासून दुसरीकडे बघितलं किंवा एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे संक्रमित होताना बघितलं, तर ह्या प्रकारच्या ऊर्जा संसाधनांचा वापर हा किती केला पाहिजे किंवा या प्रकारची संसाधनं आपल्याला परत परत मिळतील का, ती अमर्यादित आहेत का, या सगळ्याचा अभ्यास हा नैसर्गिक संसाधनांमध्ये जास्त करून केला जातो. आता नैसर्गिक संसाधनांचं जर वर्गीकरण बघायचं झालं तर भू आणि जल संसाधनं तर आहेतच,
परंतु ह्या ब्लॉकमध्ये जो ब्लॉक नंबर 2 आहे नैसर्गिक संसाधनांचा, नॅचरल रिसोर्सेसचा, त्याच्यामध्ये 4 छोटे छोटे धडे आहेत आणि त्याच्यात पहिला धडा फक्त आपण तोही अर्धा आज आपण पूर्ण करणार आहोत. फक्त जलसंसाधनांचा उपयोग आणि त्याचा अभ्यास हा आज आपण पूर्ण करण्याची अपेक्षा करूया. तर भू आणि जलसंसाधनांचा अभ्यास हा पहिल्या भागात आहे, पहिल्या धड्यात आहे. दुसरा धडा आपली जंगल किंवा वनसंसाधनं ही पूर्ण करतात. तिसरा जैविक विविधतेबद्दल, मूल्य आणि सेवा यांच्याबद्दल जास्त विचार करतात. आणि चौथा जो धडा आहे तो आपल्याला ऊर्जा संसाधनांची जास्त माहिती पुरवतो. म्हणजेच सूर्याकडून आलेली ऊर्जा एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जी संक्रमित होते आणि जैविक घटक जे मृत झाल्यानंतरही त्याचे विघटन होते, अशा सगळ्या एकावर एक अवलंबून असलेल्या जैविक अजैविक घटकांचा नैसर्गिक पारिस्थितिकीतला अभ्यास हा आपण इथे निश्चित करणार आहोत. आता जसं आपण आधी म्हणलं की निसर्गाने दिलेल्या खूप साऱ्या वस्तू आणि सेवांवर माणूस, प्राणी किंवा मनुष्य अवलंबून असतो. आता जर या चित्रातच बघायचं झालं तर या चित्रात आपल्याला डोंगर दिसत आहेत, झाडं दिसत आहेत, पाणी दिसतंय, अगदी पाण्यातली छोट्याशा वनस्पती सुद्धा दिसत आहेत. तर या सगळ्यांवर आपण अवलंबून असतो. कायम आपल्याला माती, पाणी, हवा, खनिज, कोळसा ही सर्व अजैविक संसाधनं सातत्याने लागत असतात. म्हणजे खरं तर सांगायचं तर रोजच्या आयुष्यात या सगळ्यांच्या विना आपण जगू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे तितकीच आवश्यक अशी ही जैविक संसाधनही आहेत. काही उदाहरणं इथे मी माझ्या स्लाइडवर दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दिसत असतील तर जसं वन आहेत किंवा ज्याला आपण जंगल म्हणतो, पिकं आहेत, शेती आहे, वन्यजीव आहेत, प्राणी आहेत, समुद्रातील वनस्पती आहेत, प्राणी आहेत. तर ह्या सगळ्यांमुळे, ह्या सगळ्या जैविक संसाधनांमुळे आपण या जगात किंवा या आपण पृथ्वीवर आनंदाने नांदू शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता जेव्हा आपण संसाधनांची व्याख्या बघायची असं म्हणतो किंवा सुरुवात करतो या अभ्यासाला, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की जीवन जगण्यासाठी किंवा आपल्या कुठल्याही वापरासाठी लागणारी जी सामग्री आहे किंवा साहित्य जे आहे, जे आपल्याला मानवरित्या असू दे किंवा मानव निर्मित असू दे किंवा निसर्ग निर्मित असू दे, जर ते आपल्याला इथे विचार करायचा असेल त्याचा, तर त्याला आपण संसाधन किंवा या सामग्रीला आपण जे नाव दिलंय ते आहे संसाधन. आता ह्या व्याख्येमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला, जसं मी मगाच्या चित्रात दाखवलं तुम्हाला, तसं याही चित्रात तुम्ही बघू शकता. काही तृण आहेत म्हणजे गवत आहे, काही वनस्पती आहेत मोठ्या थोड्याशा, काही झाडं झुडपं आहेत, पाणी आहे, परंतु त्याच प्रमाणात मृदा किंवा माती ही तिथे उपलब्ध आहे. आता ही मृदा वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या संसाधनांचा अभ्यास आपण हा सातत्याने करत असतो. म्हणजेच नद्या, सरोवर, तळी, तलाव हे सगळे आपण इथे आज अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीच्या भागात आपल्या असं लक्षात येईल की पुनर्नवीकरणीय किंवा आपल्याला जे परत परत मिळू शकतात असे रिसोर्सेस किंवा अशी संसाधने आणि पुनर्नवीकरणीय करता न येणारी. आता हे जरा थोडंसं क्लिष्ट होत आहे ऐकायला, म्हणून जर आपण असं म्हणलं की ज्यांचं नूतनीकरण करता येईल आणि ज्यांचं करता येणार नाही अशी संसाधनं किंवा अशा रिसोर्सेसचा अभ्यास हा आपल्याला करायचा आहे. जर त्याचं इंग्लिश व्हर्जन बघितलं तर थोडंसं सोपं पडतं, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असं म्हणून. परंतु आपण पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय असं सुद्धा याला म्हणू शकतो. आता जर आपण याच्यात पुढे जायचं म्हणलं तर आपल्या किंवा माणसाच्या जीवनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम नेमका काय असतो आणि त्यामुळे होणारे हे या सगळ्या सामग्रीचा किंवा या सगळ्या संसाधनांचा कशा पद्धतीने आपण टिकाव किंवा त्यांचं संवर्धन हे आपण पुढच्या पिढीसाठी कसं करू शकू याचाही विचार आपल्याला इथे करावाच लागेल. थोडंसं पुढे जाऊन बघायचं झालं तर निव्वळ आपल्या वापरामुळे किंवा आपण जे वापरात आणतो संसाधनं त्यांच्याचमुळे नव्हे तर त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे किंवा डिग्रेडेशनमुळे होणारे परिणाम आपल्याला इथे नक्की अभ्यासता येतात. आता काही परिणाम इथे लिहिलेले आहेत किंवा त्यांची उदाहरणं इथे दिलेली आहेत.
ज्या त्या पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण भूसंसाधनांचा अभ्यास करू तेव्हा आपण जमिनीची धूप आणि वाळवंटीकरण याचा अभ्यास जास्त प्रमाणात करू. आज आपण जल संसाधनांचा अभ्यास करणार आहोत म्हणून पूर आणि दुष्काळ हेही आपल्याला इथे अभ्यासात नक्की घेता येते. आता जेव्हा आपण पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय असं म्हणतो यांना, किंवा काही पुस्तकांमध्ये काही अभ्यासक असंही म्हणतात, पूर्ण लांब मोठ्याच्या मोठं वाक्य म्हणतात की पुनर्नवीकरणीय करता येणारी आणि न करता येणारी संसाधने, तर अपुनर्नवीकरणीय असंही याला इथे म्हणता येईल. तर जी रिन्युएबल किंवा पुनर्नवीकरणीय संसाधनं आहेत ती ही निसर्गात थोड्या काळाने पुन्हा निर्माण होतात. आता अर्थातच यामध्ये दोन भाग आहेत. ही निसर्गात थोड्या काळाने आपोआप निर्माण होतात किंवा ही निसर्गात आपण परत निर्माण करू शकतो. आता म्हणजे काय बरं, तर आपोआप निर्माण होणारे ह्याच्यात सुद्धा आपण चक्रीकरण होऊन परत आपल्याला ती संसाधनं मिळू शकतात. मात्र काही वनस्पतींची लागवड केल्यावर ती पुन्हा थोड्या काळाने आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. जसं आपण म्हणू शकतो की रबराच्या झाडाची लागवड जर केली तर परत तो आपल्याला रिसोर्स किंवा संसाधन ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण पुनर्नवीकरणीय संसाधनांचा अभ्यास करताना असं म्हणू शकतो की प्राणी, वनस्पती किंवा इतर पदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला इथे करता येतो. आणि ह्याचा जर वापर वाढवला, कारण ही पुनर्नवीकरणीय आहेत, आपल्याला परत परत वापरता येतात, आपल्याला त्याचं परत एकदा आपल्याला ती मिळवता येतात निसर्गातनं. आणि म्हणूनच जर आपण अशा संसाधनांचा वापर जास्त केला तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा नक्कीच फार उपयोग होईल. आता जैव भू रासायनिक चक्र किंवा प्रकाश संश्लेषण यांचा उपयोग करून जंगल किंवा वनस्पती या पुन्हा निर्माण होतात किंवा करता येतात. हे दोन्ही भाग इथे बरोबर आहे. म्हणजे आपण ते नैसर्गिकरित्या परत येण्यासाठी थांबवूही शकतो किंवा जास्तीची वनस्पतींची लागवड किंवा वृक्षांची लागवड करून आपण त्याला परत प्राप्तही करू शकतो. तर हा भाग इथे पुनर्नवीकरणीयमध्ये आपल्याला दिसून येऊ शकेल. आता अपुनर्नवीकरणीय म्हणजे काही संसाधनं जी आहेत ती अतिशय मर्यादित आहेत, ती अमर्याद नाहीत. आपण ती संपून टाकू जर आपण अतिरेकी वापर त्याचा केला तर त्यांची वाढ होत नाही. म्हणजेच हा रिसोर्स हा लिमिटेड आहे, अतिशय थोडा आहे. आपण जर विचार न करता हा रिसोर्स वापरला किंवा या संसाधनांचा वापर केला तर पुढच्या पिढीला कदाचित हा रिसोर्स किंवा ही संसाधनं बघायलाही मिळणार नाहीत, अशी शक्यता आहे. आणि म्हणूनच आपण अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय विचारपूर्वक आणि अतिशय प्रगल्भतेने यांचा वापर करणं हे अपेक्षित आहे. आता जर आपण याची उदाहरणं बघितली तर तुम्हाला असं दिसतंय की कोळसा आहे, पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस ज्याला आपण म्हणतो, खनिज आहे, नैसर्गिक वायू ज्याला म्हणतो, तर या सगळ्यांना आपल्याला इथे निश्चितच सामावून घेता येईल अपुनर्नवीकरणीय संसाधनांच्या यादीमध्ये. आता तिसरा भाग जो आहे तो आहे शाश्वत संसाधनांचा. शाश्वत संसाधनं म्हणजेच आपल्याला सस्टेनेबल रिसोर्सेस असं म्हणता येईल इथे. आता यांचा ऱ्हास होत नाही, ही कायम आपल्याला मिळत राहतात आणि बहुधा आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी याची जास्त काळजी करायची आतापासून गरज नाही. जितक्या काळजीने आपण पाण्याचा वापर करू शकतो किंवा जितक्या काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक आपण पुनर्नवीकरणीय किंवा अपुनर्नवीकरणीय संसाधनांचा वापर किंवा जाणीव त्याची करू शकतो. सौर ऊर्जेबाबत असं आपल्याला म्हणता येईल की सौर ऊर्जा ही ऱ्हास न होणारी ऊर्जा आहे, ती आपल्याला सातत्याने उपलब्ध आहे. आणि म्हणूनच जर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की काही याच्यातल्या शाश्वत संसाधनांमध्ये सुद्धा पुनर्संचयित होणारी संसाधनं ही आपल्याला उपलब्ध आहे. आता शाश्वत संसाधन आहे का पाणी, तर हे आपल्याच वापरावर अवलंबून आहे बरं का. म्हणजे जर आपण त्याचा वापर योग्यपणे आणि त्याचं वाटप हे सर्वसमान आणि विचारपूर्वक केलं तर हे संसाधन किंवा तर हा रिसोर्स आपल्याला शाश्वत आहे किंवा सस्टेनेबल आहे असं म्हणता येईल. मात्र त्याचा अतिताई किंवा अतिरेकी वापर केला तर मात्र हा रिसोर्स किंवा ही आपली जलसंपदा ही संपुष्टात येऊन
आपली पुढची पिढी निश्चितच त्रासाला सामोरे जाऊ शकते किंवा त्याला नैसर्गिक आपत्तींना त्यांना सामोरे जावं लागू शकतं. आता जरा पुढे बघूया तर पुनर्नवीकरणीय संसाधनं ही आपण परत एकदा दोन प्रकारची आहेत असं म्हणू शकतो. एक आहे पुनर्चक्रीकरण होणारी आणि दुसरी आहे पुनर्चक्रीकरण न होणारी किंवा अपुनर्चक्रीकरणीय. तर आता ह्यामध्ये नेमका काय फरक आहे की ज्यांची चक्र आहे, जसं जलचक्र आहे, परत एकदा तो पदार्थ वापरून झाला की आपण त्याच्यावर काही प्रक्रिया करून आपण ते संसाधन किंवा ती वस्तू ही आपण परत मिळवू शकतो. आता हे असं प्रामुख्याने याच्यात खनिज येतात, जसं लोखंडी वस्तू आहेत, परंतु ह्याच्यामध्ये पाणीही येतं. म्हणजेच जलचक्राचा अभ्यास करून आपल्या असं लक्षात येईल की पुनर्भरणीकरण आणि आपल्याला या पुनर्चक्रीकरणाच्या उपयोगामुळे पाणी हे सस्टेनेबल किंवा शाश्वत विकासासाठी पाण्याचा आपण निश्चितच विचार करू शकतो. आता जेव्हा आपण पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधनं असं म्हणतो, म्हणजेच ते अतिशय मर्यादित संसाधनं आहेत आणि आपण जर ती अविचारीपणाने वापरली तर ती संपुष्टात पावणार आहे आणि म्हणूनच पुन्हा नव्याने त्याचा वापर करता किंवा त्याचं निर्माण करता येत नाही. ते आपल्याला फक्त निसर्गातून ह्या वस्तू मिळतात किंवा ही खनिज मिळतात आणि जर आपण ही जी आपण वापराची पद्धत आहे ती बदलली नाही तर मात्र आपण निश्चितच थोडस अवघड प्रश्नांना सामोरं जाणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या भागात, आजच्या या भागात आपण जास्त लक्ष देणार आहोत ते पाण्याचा समर्पक वापर किंवा अतिशय योजक वापर असा म्हणता येईल. तर पर्यावरणाकरता म्हणजेच पूर्ण परिसंस्थेकरता किंवा आपल्या जीवावरणासाठी असं म्हणता येईल आपल्याला पाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने जपून वापरणं हे आवश्यक आहे. जर आपण बघितलं तर आपण मागच्या भागामध्ये गोड्या पाण्याच्या काही परिसंस्था बघितल्या होत्या, जसं नद्या आहेत, सरोवर आहेत, तलाव आहेत. तर हे भूपृष्ठावरील गोड्या पाण्याचे जलस्रोत आहेतच, तर त्यांचा अभ्यास आपण जास्त केला होता. तसंच खाऱ्या पाण्याच्या ज्या परिसंस्था आहेत, जसं समुद्र आहे, सागर आहे किंवा काही पाणथळ भाग आहेत, तर यांचाही आपण अभ्यास थोडासा या आधीच्या भागांमध्ये केलेला आहे. तर जर आपण गोड्या पाण्याच्या पाणलोट क्षेत्रांचा अभ्यास केला, जसं गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे, तर यांची प्रचंड मोठी पाणलोट क्षेत्र आहेत आणि ह्या अशा विशाल अशा नद्या आपल्याला पाण्याचा किंवा जलस्रोत म्हणून आपण यांच्याकडे बघू शकतो. परंतु जर आपण त्याही खोलात जाऊन जर बघितलं तर जलसंसाधनं म्हणजे नेमकं काय हे आपण आधी बघूया आणि ती किती प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत त्यावर थोडस लक्ष पुरवूया. आता जर पहिला भाग बघितला याच्यातला की जलसंसाधनं म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये आपण नदी आहेत, तळी आहेत, जसं पाणथळ जागा म्हणलं तर ही जलस्रोत, मुख्य जलस्रोत आहे. आणि जर आपण जास्त लक्ष दिलं तर सर्व सजीवांमधल्या खरं तर सर्व पेशींच्या पोषक द्रव्यामध्ये किंवा सर्व पेशींना पोषक द्रव्य पोहोचवण्यामध्ये हा पाण्याचा हात असतो किंवा पाणी हे फार महत्वाचं काम इथे करत असतं. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण जीवनसत्व किंवा खनिज किंवा अमिनो आम्ल किंवा ग्लुकोज या सगळ्यांचं शोषण जे शरीरात होतं, तर त्यासाठी आपल्याला पाणी हे अतिशय उपयोगी पडत असतं. पाणी आपल्याला नको असलेली किंवा विषारी द्रव्य किंवा गरज नसलेली जी द्रव्य असतात ती उत्सर्जित करण्यासाठी शरीराला निश्चितच मदत करतो. आता हे प्राण्यांच्या किंवा माणसाच्या शरीराबद्दल झालं. तसंच आपण जर बघितलं तर शरीराचं तापमान नियंत्रण करण्यासाठीही पाण्याची आपल्याला निश्चितच गरज भासते. त्याचप्रमाणे जर आपण विविध परिसंस्थांचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की या सगळ्या परिसंस्थांमध्ये पाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच हे संसाधन किंवा ह्या जलाचा उपयोग आपल्याला तर करायलाच पाहिजे, परंतु पुढच्या पिढ्यांसाठी किंवा शाश्वत विकासासाठी आपण हा विचार मोठ्या प्रमाणावर अंगीकारला पाहिजे. आता यामध्ये आपण काय विचार करणार आहोत तर स्थानिक वन्यजीवन आहे, शेती आहे, सिंचन आहे, मासेमारी आहे, लाकूड निर्मिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या ज्या आहेत त्या जलस्रोतांवरच मुख्यतः अवलंबून आहेत
आणि म्हणून आपल्याला याचा जास्त अभ्यास हा निश्चितच केला पाहिजे. आता बालभारती सारख्या किंवा NCERT सारख्या फार सुंदर ज्या आपल्याला शैक्षणिक चित्र उपलब्ध करून देणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्या काही माध्यमातून मी इथे तुम्हाला चित्र दाखवते. खूप चांगली चित्र, खूप चांगले डायग्राम्स किंवा एक चांगला पद्धतीचं प्रकटीकरण त्यांनी इथे केलेलं आहे किंवा एक छान चार्ट तुम्हाला इथे दिसतोय. तर हे जलस्रोत जे आहेत तुम्ही बघू शकता इथे की भूभागावरील किंवा पृष्ठभागावरील, मी इथे भूभाग असा शब्द वापरेन, तर भूभागावरील पाणी जे आहे किंवा जो पृथ्वीचा पूर्ण भाग आहे पाण्याने वेढलेला आहे, जो 71% पृथ्वीचा भाग पाण्याने वेढलेला आहे, तरी सुद्धा आपण पाण्याची जगभर टंचाई अतिशय तीव्र प्रमाणात नोंदवतोच आहोत. परंतु जर तुम्ही बघितलं की पृष्ठभागावरील पाणी जे आहे त्याच्यात सुद्धा आपण वर्गीकरण करू शकतो की पाणी पिण्यायोग्य आहे की पाणी पिण्यायोग्य नाही, असं मुख्य प्रमाणात जलवर्गीकरण केलं तर पेयजल म्हणजे पिण्यायोग्य पाणी आपल्याला कुठून कुठून मिळतं, तर नदी आहे, तळी आहेत, वेगवेगळी झरे आहेत, तर किंवा कृत्रिमरित्या जे आपण जलसाठे करतो की धरणं आहेत किंवा कालवे आहेत, यांचा आपण इथे निश्चितच समावेश करू शकतो. आता दुसरा भाग जो आहे तो पिण्या अयोग्य असलेले पाणी किंवा जे आपल्याला पिता येणार नाही, तर ह्या भागात जे पाणी असतं ते पाणथळ जागांमध्ये असू शकतं किंवा अंतर्भागामध्ये असं ज्याची क्षारता जास्त असू शकते, जे खारं असू शकतं, तर हे पाणी काही पिण्यायोग्य नसतं. आता अजून एक वर्गीकरण करायचं झालं जमिनीखालील पाणी जर बघितलं आपण, तर जमिनीखालील पाण्यामध्ये आपण कूपनलिका बघू शकतो किंवा जलाशय बघू शकतो किंवा भूजल ज्याला असं म्हणता येईल, तर हे भूजल आपण इथे जास्त प्रमाणात अभ्यास करू शकतो. आता भूजल स्रोत जे असतात ते पावसाच्या झिरपलेल्या पाण्याचा जमिनीखालील जो भाग आहे त्याला तो आहे भूजलाचा. आणि भूजल हे जरी अतिशय मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलं तरी सुद्धा भूभागाची रचना किंवा दगडांचे थर किंवा प्रचलित हवामान आणि किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या खोऱ्यांमध्ये भूजलाचा वापर या सगळ्याचा अभ्यास हा अनिवार्य ठरतो जेव्हा आपण भूजल स्रोतांचा अभ्यास विस्तृत प्रमाणावर करत असतो. आता अजून जर त्याच्या खोलात जायचं झालं तर आपल्याला घन स्वरूपातील पाणी सुद्धा पृथ्वी तलावर दिसतं, जिथे आपण हिमनग आणि ध्रुवीय बर्फ यांचा सखोल अभ्यास करू शकतो. आता ह्या सगळ्यांच्या अभ्यासाबरोबरच जर आपण इथे बघितलं तर पाण्याचं जे वर्गीकरण आहे किंवा वितरण ज्याला जास्त करून म्हणता येईल की डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, तर हे जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्ण पृथ्वीवरील जर पाणी 100% असं आपण समजलं, या निळ्या चित्रांमध्ये अतिशय सुंदररित्या हे वितरण आपल्याला समजावून सांगितलंय. तर हे जर वर्गीकरण आपण बघितलं तर खारं पाणीच जास्त म्हणजे पाणी हे पिण्याचे योग्य नाही जर त्याच्यावर प्रक्रिया केली गेली नाही. आता काही देश असे आहेत की जिथे खारं पाणी किंवा समुद्राचं पाणी, हे खारं पाणी हे निव्वळ समुद्राचं नसतं बरं का, खारं पाणी हे पाणथळ जागांमध्ये सुद्धा असू शकतं किंवा काही तलावही खाऱ्या पाण्याचे असू शकतात. म्हणून खारं पाणी हे जर आपण काही प्रक्रिया करून पिण्यायोग्य केलं तर ती गोष्ट वेगळी, परंतु खारं पाणी हे जवळजवळ 97% पाणी हे खारं पाणी आहे पृथ्वी तलावरील. फक्त 3% हे गोड पाणी किंवा पिण्यायोग्य पाणी असतं इथे. आता हे पिण्यायोग्य पाणी सुद्धा जर बघितलं तर जवळजवळ 70% गोड पाणी, म्हणजे पाणी पृथ्वी तलावरचं पाणी 100%, त्यातलं खारं पाणी जातं 97%. त्याच्यामध्ये जर पुढे बघितलं तर या 3% गोड्या पाण्याला जर आपण परत 100% असं समजलं तर हिमनग आणि हिमनद्यांमध्ये फ्रोझन वॉटर किंवा जे घन स्वरूपातील पाणी आहे ते जवळजवळ 70% आहे. म्हणजे भूजल आणि इतर, म्हणजे या इतर मध्ये नद्या आल्यावर का, नद्या, ओढे, हे सगळे तलाव, हे सगळे या इतर मध्ये, म्हणजे किती थोड्या प्रमाणावर पाणी आपल्याला अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे ते बघा बरं का. तर भूजल हे 30% आहे. म्हणजेच आपण भूजलाचा वापर करू शकतो, परंतु अतिरेकी वापरामुळे भूजलाच्या काय प्रश्न पडतात तेही आपल्याला निश्चितच इथे अभ्यास करावा लागेल. तर आता हे भूजलाचं पाणी आपण पुढे जाऊन बघितलं तर भूपृष्ठ जलामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की नद्या आहेत, पाणथळ प्रदेश आहेत आणि तलाव आहेत.
म्हणजेच ह्या सगळ्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय थोडं पाणी हे पिण्यायोग्य पाणी आहे, आणि जर आपण त्याचा विचार आताच केला नाही तर आपल्याला थोड्या जास्त आपत्तींचा सामना करावा लागेल. आता हे एक चित्र जे इंग्लिशमध्ये आहे ते आपल्या पाठ्यपुस्तकातलं आहे, आणि दुसरं मराठीचं चित्र आहे ते आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातलं आहे. जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुरेख पद्धतीने हे चित्र आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. जलचक्राचं हे चित्र आहे. म्हणजेच सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची जी वाफ होते त्याला बाष्पीभवन असं आपण म्हणतो. ती वाफ पाण्याने हलकी होऊन वर जाते, एकत्रित येऊन ढग बनतात. आता ह्या सगळ्याचा अभ्यास आपण अतिशय छोटेपणी पासून केलेला असतो, किंवा शालेय जीवनात आपण ही चित्रही काढलेली असतात. परंतु हे सगळं अतिशय बेसिक किंवा ज्याला म्हणता येईल की मूलभूत पायाभूत असं हे ज्ञान असल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकदा छोटीशी त्याची उजळणी ही निश्चित करायला हरकत नाही. त्यामुळेच यांचं एकत्रित जर आपण यांचे ढग बघितले तर त्याच्यातनं पाणी असल्यामुळे ते ढग ते जड होतात, मग त्याची थंड हवा होते, म्हणजे कंडेन्सेशन ज्याला आपण असं म्हणतो. थंड हवा लागून त्या ढगातून पाणी पर्जन्याच्या स्वरूपात किंवा पावसाच्या स्वरूपात आपल्याला इथे बघायला मिळते. आता जर आणखीनही पुढे बघितलं तर पर्जन्य हे जमिनीवर किंवा पावसाचं पाणी हे एकदा जमिनीवर पडलं की नदी ओढ्यातून जे वाहून पुन्हा समुद्राला मिळतं, आणि हे एक पूर्ण चक्र पूर्ण होतं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच याला जलचक्र असं म्हणतात. जलचक्राचा अभ्यास हा इयत्ता 3री पासून आपण निश्चित करत आलेला असाल, परंतु हे शब्द जसं की इथे काही नवीन शब्द वापरलेले आहेत, घनीभवन आहे, पर्णोत्सर्जन आहे किंवा बाष्पीभवन आहे, तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. जर भूजल पातळी बघितली तर भूजल पातळीचंही चित्र इथे दिलं गेलेलं आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही याचा अभ्यास जास्त कराल तसं याच्यातल्या इंट्रिकसीज किंवा याच्यातल्या अतिशय बारकाव्याच्या गोष्टी तुमच्या प्रामुख्याने लक्षात येतील. आता हे अजून एक चित्र आपल्या पाठ्यपुस्तकात इग्नूच्या दिलेलं आहे त्यांनी, जिथे आपल्याला अभ्यास करता येईल की ढग कसे तयार होतात आणि थंड हवा आणि उष्ण हवा यांचं जे वहन आहे आणि त्याच्यामुळे घडणाऱ्या पाण्याच्या वेगवेगळ्या किंवा पर्जन्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण इथे बघू शकतो. आता ह्याच्या पुढे जाऊन बघितलं तर पाण्याच्या संसाधनांचा जो ऱ्हास आहे तो आपल्याला फार त्रासदायक मनस्थितीत पोहोचवतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपण फार मनपूर्वक विचार केला या संसाधनाचा तर आपल्या असं लक्षात येईल की आपण याचा योग्य वापर करत नाही. अतिरेकी वापर तर करतोच, परंतु असलेल्या संसाधनांची काळजी घेण्याऐवजी आपण त्यामध्ये किंवा त्यांच्या ऱ्हासामध्ये भरच पाडण्याचं काम करत असतो. आता हे होतं कसं, तर पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास हा मुख्यत्वे आपल्याला औद्योगिक प्रगतीमुळे किंवा लोकसंख्येतल्या वाढीमुळे असं मोठ्या प्रमाणावर म्हणता येईल. परंतु हे मोठी कारणं झाली. जर आपण लहान लहान कारणं बघितली किंवा आपण जी कंट्रोल करू शकतो किंवा नियंत्रित करू शकतो अशी कारणं बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपणही थोडासा हातभार या पाण्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निश्चितच सहभागी आपण त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत जर घट होत असेल तर त्याला आपण पाण्याचा ऱ्हास असं म्हणतो. आता हे स्त्रोत काय आहेत जलप्रदूषणाचे, कारण जर ह्या पाण्याचा ऱ्हास होत असेल किंवा त्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास होत असेल तर आपण पुढच्या पिढीसाठी किंवा शाश्वत विकासासाठी हे पाणी टिकवून ठेवत नाहीये असं आपण म्हणू शकतो. तर पाण्याची गुणवत्ता म्हणजेच पाण्याची शुद्धता किंवा अनावश्यक पदार्थ त्याच्यात मिसळलेले नाहीयेत असं शुद्ध पाणी. तर आवश्यक पदार्थ असतील तर ठीक आहे, परंतु अनावश्यक घटक जर पाण्यात मिसळत असतील जसं की सांडपाणी आहे, औद्योगिक कचरा आहे, शेत कचरा आहे किंवा औष्णिक प्रदूषण आहे, तर यांच्यामुळे सूक्ष्मजीव, रसायने, औद्योगिक आणि बाकीचा कचरा या सगळ्यामुळेच पाण्याच्या गुणवत्तेचा हा ऱ्हास होतोय आणि प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सर्व पूर्ण देशामध्ये हे दिसून येत आहे. आता हे कुठे कुठे दिसतं आपल्याला, तर नद्या आहेत, समुद्र आहेत, म्हणजेच कुठल्याही छोट्या निव्वळ तेवढंच नाही तर आपल्या जमिनीमध्ये सुद्धा
हे पाणी पाझरत असतं. सांडपाणी असू दे किंवा दुसरं असू दे, खराब झालेलं पाणी असू दे, पिण्यायोग्य नसलेलं पाणी असू दे, जर हे सारखं जमिनीवर पडत असेल तर जमिनीतून खाली पाझरलं तर ते भूजलाचंही प्रदूषण हे कारणीभूत ठरू शकतं त्याच्यामुळे. तर शहरीकरण, औद्योगिकीकरण, शेतकी कामं या सगळ्यांमुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणजे कळत किंवा नकळत आपल्यामुळे या सगळ्या विविध प्रकारच्या प्रक्रियांमुळे असं होऊ शकतं की आपल्या नद्या, आपले तलाव, आपले समुद्र हे किंवा भूजल स्रोत हे प्रदूषित होत आहेत. आता ह्याच्यामुळे काय होतं किंवा कशा पद्धतीने आपण याचा विचार केला पाहिजे हे जर आपण खोलात जाऊन बघूया, तर भूजलाचा अतिशयोक्त वापर किंवा वाढत्या लोकसंख्येची फार मोठी पाण्याची गरज ही निश्चितच आहे. पाण्याची पातळी किंवा पाण्याचे अमाऊंट वॉटर अमाऊंट जे आहे ते काही बदललेलं नाही. जास्त कमी प्रमाणात साधारण तेवढीच पाणी आपल्याला उपलब्ध आहे. परंतु वाढती लोकसंख्या असल्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रसायन माफ करा, आपण रोजच्या वापरल्यामुळे किंवा रोजच्या आयुष्यात जास्त वापरल्यामुळे आपल्याला इथे गढूळ पाणी किंवा सांडपाणी मिश्रित असे गोड्या पाण्याचे स्रोत हे दिसून येतात. आता कारखान्यांनी किंवा औद्योगिक एरियामध्ये किंवा प्रदेशामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी जर नदी स्रोतात किंवा जलस्रोतात किंवा भूजल स्रोतात असंच सोडून दिलं किंवा पाझरलं ते, तर हा स्रोत हा निश्चितच प्रदूषित होऊ शकतो. अन्न कचरा आहे, वेगवेगळे डिटर्जंट्स आहेत, म्हणजेच किंवा घरातलं मलमूत्र विसर्जनाचं सांडपाणी आहे, कागद आहेत नको असलेले किंवा काही आता तर प्लास्टिक आहे, काय बऱ्याच जलस्रोतांमध्ये प्लास्टिकचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर आढळतं आणि ही खतं, रसायनं, नाशक मिश्रित हे सांडपाणी होतं काय की ते पहिल्यांदा समजा छोट्या ओढ्यात मिसळत असेल, तो ओढा नदीत मिसळत असेल आणि परिणामांती तर समुद्रात मिसळत असेल, तर ह्या सगळ्यामुळे आपण आपले जलस्रोत हे प्रदूषित करत असतो. आता हे सगळे जलसाठ्यात हे जमा होत जातात हे स्रोत आणि त्यामुळे आणखीन पाझरून भूजलाची पातळी ही निव्वळ प्रदूषित होत नाही, तर त्याच्या अतिरेकी वापरामुळे भूजलाची पातळी ही खोलवरही गेलेली आपल्याला अनेक भागांमध्ये दिसून येते. आता तुम्हाला माहिती असेल तर भूजल पातळीचं किंवा भूस्त्रोताचं जे प्रकार आहे, तर भूजल हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतातल्या काही क्षेत्रांमध्ये वापरलं जातं. जर आपण त्याचा विचार केला, अभ्यास केला, तर आपल्याला निश्चित असं दिसून येईल की पंजाब आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, तामिळनाडू आहे, या सगळ्या प्रदेशांमध्ये भूजल वापराचं प्रमाण हे अतिशय मोठं आहे बाकीच्या आपल्या राज्यांपेक्षा. आता जर त्याही पेक्षा पुढे जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला असं निश्चित लक्षात येईल की आपल्याला पाणी तर वाचवलं पाहिजे. आपल्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांसाठी निश्चितच पाण्याचं महत्व हे आपण लक्षात आणलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा आपण नेमकं काय करू शकतो किंवा आपण एक छोटेस कुटुंब म्हणून यामध्ये कसा हातभार लावू शकतो याचा आपण थोडा जास्त विचार करणं इथे आपल्या विद्यापीठाला अपेक्षित आहे. आता जलसंधारण मध्ये किंवा जलसंधारण म्हणजे काय, तर ह्याची जी व्याख्या आहे जलसंधारणाची, तर त्यामध्ये आपण असं बघू शकतो की जमिनीवर पडलेलं म्हणजेच पर्जन्याचं स्त्रोतांमधून वाहून आलेलं पावसाचं पाणी मानव निर्मित उपाययोजना करून म्हणजे हे आपल्याला इंड्यूस करायचं किंवा जास्त करून त्याच्यावर आपण प्रखर असे प्रयत्न करून आपण विशेष अशी ही उपाययोजना करून हे पाणी आपल्याला वाचवायचे. म्हणजेच विविध संरचना बांधून त्यात ते पाणी अडवणे, साठवणे आणि भूगर्भात परत जिरवणे. तसंच पावसाळा संपल्यावर पुढचा पावसाळा येईपर्यंत आपल्याला ते पिण्यासाठी, वापरासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी या सगळ्यासाठी ते उपलब्ध होईल याची आपण कल्पना करून घेणं किंवा याची आपण तरतूद करणं याला जलसंधारण असं मुख्यप्रमाणे म्हणता येईल. आता जेव्हा आपण जलसंधारणाचा वापर करतो किंवा जलसंधारणाचा अभ्यास करतो
तेव्हा आपण त्याचं उद्दिष्ट किंवा त्याचा मागचा हेतू आपण नेमका काय साध्य करणार आहोत ते बघूया. यामध्ये आपल्याला शाश्वतता आहे. आता शाश्वतता म्हणजे पुढच्या पिढींचा, निव्वळ पुढच्या पिढींचाच नव्हे तर आपल्याही पुढच्या येणाऱ्या आयुष्यांचा इथे विचार करता येईल. तर शाश्वतता आपल्याला सस्टेनेबल वॉटर रिसोर्सेस हवे आहेत. जेव्हा पूर येईल किंवा उन्हाळ्यात आपल्याला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती होईल तर तेव्हा आपण जास्त अडचणीत पडू. म्हणून अशी परिस्थिती उद्भवूच नये यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण जास्त इथे अभ्यास करू शकतो. दुसरा प्रकार आहे तो आपल्याला आहे ऊर्जा संधारणाचा. आता ऊर्जा संधारणामध्ये आपण असं म्हणू शकतो की जलसंधारणामुळे ऊर्जा संधारण हे आपल्याला प्राप्त होऊ शकतो. याच्याबद्दल आपण जास्त विचार करूया जेव्हा आपण ऊर्जा संधारणाचा अभ्यास करू. आणि अधिवास संधारण, जेव्हा आपण पाण्यासाठी स्वयंपूर्ण होऊ किंवा पाण्याच्या उपलब्धतेमध्ये स्वयंपूर्ण होऊ तेव्हा आपल्याला अधिवास संधारणाचाही अभ्यास इथे निश्चित करता येईल. आता जर पुढे जायचं झालं तर काही इथे प्रक्रिया लिहिल्या गेल्यात किंवा त्यांची यादी आपण इथे बघू शकता. तर पहिली गोष्ट जी आहे ती अशी लक्षात घ्या की कुठल्याही इमारतीवरून, मग ते गाव असू दे, छोटं खेडं असू दे किंवा एखादी तालुक्याची जागा असू दे, शहर असू दे, हे करणं शक्य आहे. आणि म्हणूनच कुठल्याही छतावरून खाली पडणारं पाणी ते खाली पडू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच इथे जर आपण बघितलं तर इमारतीच्या छतावरून खाली पडणारं पाणी आपल्याला इथे चित्रात दिसू शकतं. हे चित्र आपल्या विद्यापीठाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर हे पाणी आपण एकत्र करू शकतो का? तर निश्चितच करू शकतो. आता ते एकत्र करण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांचा अभ्यास तुम्ही निश्चितच करू शकता. जसं ते एकत्र करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो, पुढच्या स्लाइड मध्ये त्याचा थोडासा जास्त अभ्यास आपण निश्चित करूया. परंतु हे एकत्र आणलेलं पाणी हे टाकीमध्ये साठवणं आणि त्याला आपल्याला जेव्हा पुनर्भरण कार्य जे केलं जातं, बोरवेलचं असू दे किंवा भूजलाचं असू दे, तर हे पुनर्भरण कार्यामध्ये आपली विहीर किंवा बाकी स्रोतांचं जे पुनर्भरण कार्य आहे पर्यंत हे पाणी नेऊन पोहोचवणं हे आपलं इथे सर्वात महत्वाचं ध्येय हे असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जर मागच्या भागातल्या काही गोष्टी आठवत असतील तर आपण तेव्हाही असं म्हणलं होतं की आपल्या पूर्वजांनी याचा फार मोठा विचार केलेला होता की जलसंधारण किंवा जल संवर्धन हे कसं करावं. आणि म्हणूनच जर तुम्ही तलाव बघितले तर काही बांधकाम वास्तुदृष्ट्या अतिशय आश्चर्यकारक असे जलसंचयनाचे काठ किंवा पाळ किंवा शिल्प आपण ही पूर्वापार आलेल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये सुद्धा बघू शकतो. जसे तलाव होते, जसे पुष्करणी आहेत, वापी आहे, वापिका आहे, अशी त्यांची नावं होती. आता पुष्करणी म्हणजे खरं तर कमळांचं तळ, परंतु त्याला सूर्य पुष्करणी आहे, चंद्र पुष्करणी आहे, असे वेगवेगळे प्रकार जिथे धार्मिक कार्य ही मुख्यतः केली जायची. परंतु हे बंधारे बांधून किंवा जमिनीत चर खणून जे पाणी आपण जमिनीत परत मुरवतो त्यासाठी आपण असं बघू शकतो की ऐतिहासिक काळात सुद्धा बांधलेल्या तलावांचा किंवा धरणांचा वापर आजही आपण तितक्याच योग्य पद्धतीने केला तर आपल्या पुढच्या पिढींनाही तो उपयोगी ठरेल. आता काही ठिकाण आहेत बरं का, किंवा काही शहरं आहेत जी आपण निश्चित यामध्ये अभ्यास करू शकतो. जसं जहाज महाल आहे मांडू परिसराचा, तो अतिशय तलावांसाठी मोठा प्रसिद्ध आहे. किंवा जर तुम्हाला माहिती असेल तर वाराणसी मध्ये सुद्धा अतिशय मोठ्या असं तलावांच्या जाळ्याची अशी पद्धत होती. आणि 3 नद्या जसं वरुणा आहे, अस्सी आहे किंवा गंगा आहे, या 3 नद्या या तलावांच्या जाळ्यांच्या साह्याने एकमेकांना या जोडल्या गेल्या होत्या असं म्हणलं जातं. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपण इथे नक्की करू शकतो. तर हे सगळं आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो, तर काही आपली लोकल किंवा काही आपण ज्याला म्हणतो की आपल्या प्रदेशांची उदाहरणं आपण इथे घेऊ शकतो. जसं विदर्भात आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, नागपूर आहे. तर या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मालगुजारी तलाव हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात. किंवा बीड जवळ 1572 मध्येच तिथे खजिना विहीर बांधण्यात आली होती. आणि हे सगळं पाणी भुयारी मार्गाने
शहराजवळ आणलं जायचं. तर ह्या सगळ्या चे जे प्रयोग आहेत किंवा दौलताबादचा अतिशय मोठा प्रयोग आहे पाण्याचा, तो सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करता येईल. मौर्यांचा जी पद्धत आहे किंवा राष्ट्रकूट कालखंडामधली जी पद्धत आहे, तिथेही जलव्यवस्थापनाचं अतिशय सुंदर कार्य जे केलं गेलं होतं त्याबद्दल आपण निश्चितच मोठा अभ्यास करू शकतो. मध्ययुगीन मोगलखंड किंवा शिवाजी राजांच्या काळामधीलही जलव्यवस्थापन हे आपल्याला नक्की अतिशय मनोरंजक वाटू शकतं. त्यामुळेच निव्वळ आजचाच नाही तर आधीच्या लोकांनी किंवा आपल्या पूर्वजांनी केलेला अभ्यास आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने पडणारी पावलं ह्याच्यासाठी आपल्याला असलेल्या संसाधनांचा आणि असलेल्या विहिरींचा किंवा ओढ्यांचा किंवा तलावांचा डागडुजी म्हणा, संरक्षण म्हणा, या सगळ्यामध्ये आपण सहभागी होऊन या थोड्याशा कामाला निश्चितच आपण जास्त हातभार लावू शकतो. म्हणजे मग ती पुष्करणी विहीर असू दे किंवा खजिना विहीर असू दे किंवा वक्रनलिकाचा प्रकार असू दे किंवा पाठ पद्धत असू दे, या सगळ्यांमध्ये लोकसमावेशाशिवाय हे आपण साध्य करू शकणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला जलसंधारणाचे फायदे जर आपण बघितले तर हे पूर्ण कम्युनिटी किंवा आपल्या पूर्ण समाजासाठी, आपल्या मते छोटं गाव असू दे, खेड असू दे, या सर्वांसाठी आपल्याला याचा निश्चितच उपयोग होणार आहे. आणि म्हणून हे करणं अतिशय आवश्यक आहे, भाग आहे आणि आपण हे टाळू शकत नाही. त्या एखाद्या कार्य करताना याची गरज किंवा योग्यता किंवा शिस्तबद्ध त्याच्यासाठी असणारे प्रयत्न किंवा आपल्या कुवतीनुसार कामाचं वाटप हे सगळं करून आपण हे सगळं साध्य करू शकतो किंवा जलसंधारण आपण निश्चितच हे आराखड्यानुसार हे आपण अचीव करू शकतो किंवा पूर्णत्वाला नेऊ शकतो. आता आपल्याला हे का करण्याची गरज आहे? कारण आपल्याला प्यायला तर पाणी लागणारच आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही, शेतीला पाणी लागणार आहे. भूजल पुनर्भरण हे करणं गरजेचं आहे, कारण आपण बघितलं की जवळजवळ 29% गोड्या पाण्याचा स्रोत हा भूजलामध्ये आहे. त्यामुळे त्याचा नुसता वापर करणं नाही तर त्याचं पुनर्भरण करणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. शहरातील पाणी समस्या या ज्या भयंकर मोठ्या होत चाललेल्या आहेत, काही शहरं वेगवेगळ्या देशांमधली निव्वळ आपल्याला असं दाखवून देत नाहीत की ते पाण्याच्या टंचाईनी अतिशय ग्रस्त आहेत. परंतु तुम्ही जर बघितलं असेल किंवा तुम्ही वाचलं असेल तर अशाही देश आहेत जगामध्ये की त्यांच्याकडे पिण्याचं पाणीच उपलब्ध नाहीये. मग ते काय करतात हो? ते एकतर दुसऱ्या देशाकडून पिण्याचं पाणी पूर्णपणे विकत घेतात. आता हे किती महाग पडत असेल बघा तुम्ही. आता याचं मोठं उदाहरण द्यायचं झालं तर सिंगापूर हे मोठं उदाहरण आहे. मलेशिया आणि सिंगापूर ही फार मोठी केस स्टडी तुम्ही निश्चित इथे अभ्यासू शकता. तर सिंगापूरमध्ये प्यायचं पाणी उपलब्धच नाहीये रे, मलेशियाकडनं विकत घेतात पाणी. आणि त्याशिवाय जर तुम्ही असं बघितलं तर त्यांच्याकडे वापरासाठी पाणी अजिबात उपलब्ध नाही. त्यामुळे सांडपाण्याचं पुनर्वापर, शुद्धीकरण आणि पुनर्वापर करण्याशिवाय त्यांना दुसरं गत्यंतर नाही. ही वेळ जर आपल्यावर आणायची नसेल तर आपल्याला पाण्याचे किंवा जल कृती कार्यक्रम किंवा जल व्यवस्थापन हे प्रभावीरित्या मांडून अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करणं हे मोठंच काम आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे नदी, ओढे किंवा प्रवाहातून येणारं, शिवाराबाहेर जाणारं पाणी, त्याच्यामुळे होणारं बाष्पीभवन, त्याच्यामुळे पीक संचयन पद्धतीनुसार वापर केलेलं पाणी पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी किंवा जमिनीत मुरून न जाता वाहून जाणारं पाणी किंवा प्राण्यांना लागणारं, जंगलांना लागणारं, वनक्षेत्राने व्यापलेलं पाणी या वापरलेलं पाणी, या सगळ्यांचा अभ्यास करून आपली पाण्याची गरज ठरवणं, उपलब्धता बघणं आणि त्यानुसार वापराचा आराखडा तयार करणं हे इथे महत्वाचं लक्ष असं आपल्याला म्हणता येईल. आता जर काही पारंपरिक पद्धती आपण बघितल्या तर ह्या 2 पद्धती आपल्या विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात घातलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती आहे बांबूचा वापर. ईशान्येकडील राज्यांमध्ये आपल्याला बांबूचा वापर अतिशय सुंदररित्या इथे चित्रामध्ये ते स्पष्ट कळतंय की उंच भागांवरून खालपर्यंत पाणी आणण्यासाठी
हे बांबूच्या मोठ्या नळ्यांचा वापर हा केला जातो, जेणेकरून पाणी हे स्वच्छ राहील, खालच्या चिखलामध्ये पाणी हे थांबणार नाही किंवा पसरणार नाही याचीही खात्री त्यांनी बाळगलेली आहे किंवा घेतलेली आहे. अजून एक प्रकार इथे बघायचा झाला तर आजूबाजूचा चिखल जाऊन हे बांबू ब्लॉक होऊ नये किंवा त्यांचा प्रवाह थांबू नये, अडथळा निर्माण होऊ नये याची खात्री इथे करून घेतलेली आहे. म्हणजेच या बांबूच्या वापराची जी पारंपरिक पद्धती आहे ती आपल्याला आपल्या भागामध्ये वापरता आली तर फारच सुंदर. परंतु जर आपल्या आसपास एखादी देवराई असेल तर तिथे निश्चित बघा, तिथे बांबूंचा वापर किंवा छोट्या बोगद्यांचा वापर हा निश्चित केला गेलेला असेल आणि हे आपल्याकडे महाराष्ट्रात अतिशय छान त्या आपण नक्की बघू शकतो. आता उत्तरेकडच्या काही भागांमध्ये जसं हिमाचल प्रदेश आहे किंवा जम्मूचा भाग आहे तर इथे कूल नावाचं किंवा KUHL कूल असं नावाचं हे हा प्रकार आहे, जिथे बोगदे आपण बघू शकतो. हे 10-10 किलोमीटर लांब हे बोगदे असू शकतात की जिथून हिमनद्यांपासून पाणी हे शहरांपर्यंत आणलं गेलेलं आहे, शहरांपर्यंत किंवा वस्तीपर्यंत आणलं गेलेलं आहे आणि त्या पाण्याचा स्रोत अबाधित राहावा. म्हणजेच हिमनदी विरघळली की हा स्रोत बारमाही तर आहेच, परंतु तो खराब होऊ नये, प्रदूषित होऊ नये याची खातरजमा इथे निश्चितच करून घेतलेली आहे. आता जलव्यवस्थापनासाठी आणखीन पुढे जाऊन विचार करायचा झाला तर भविष्यासाठी पुनर्निर्माण, वापरामध्ये नियंत्रण किंवा त्याबद्दलचे नियम हे महत्वाचे ठरतात. वाटप पाण्याचं, त्याचा सुयोग्य वापर, विचारपूर्वक वापर हा निश्चित केला गेला पाहिजे. आता अशी परिस्थिती उद्भवू शकते की पिण्यासाठी पाणी वापरायचं का शेतीसाठी पाणी वापरायचं का उद्योगांना पाणी द्यायचं, म्हणजे शहरी भागांमध्ये जास्त पाणी द्यावं का गावांमध्ये जास्त द्यावं, अशा पद्धतीचे संघर्ष निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येऊ शकतात. या बरोबरच आपल्याला असं सुनिश्चित करावं लागतं की योग्य गुणवत्तेचं पिण्यालायक पाणी हे सगळ्यांना उपलब्ध करून देणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या अतिशय मौल्यवान अशा संसाधनाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणं हे आपलं महत्वाचं कार्य किंवा आपलं महत्वाचं कर्तव्य म्हणू शकतो आपण इथे. आता हे जल व्यवस्थापनाचे 2 मोठे प्रकार आपल्या अभ्यासक्रमात नमूद केलेले आहेत आणि ते म्हणजे भूजल व्यवस्थापन आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन. जेव्हा आपण भूजलाचा अभ्यास करत होतो तेव्हा मी असं म्हटलं होतं तुम्हाला की हे जे भूजलाचे स्रोत आहेत त्याचा बोरवेलनी किंवा असे अतिशय खाली खणलेले गेलेल्या अशा मोठ्या विहिरींमुळे हे भूजलाचा वापर हा खूप जास्त प्रमाणात केला जातो. काही भागांमध्ये हा अतिशय जास्त वापर केला जातो आणि त्यामुळे होतं काय की याची पातळी ही खालावत जाते. आता जर भूजलाची पातळी खालावली तर निश्चितच या पाण्याचा उपयोग आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून भूजल व्यवस्थापन हा एक भाग आहे आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा दुसरा भाग आहे. आता पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रातून जर पाणी नैसर्गिक स्रोतांमधून वाहत असेल किंवा नैसर्गिकरित्या डोंगरावरून वाहत असेल, पुढे जात असेल, एखाद्या समजा ओढा आहे, नाला आहे, त्याच्यात नाला पुढे नदीत मिळतो, तर ह्या सगळ्या नाल्यांच्या द्वारे जर नद्या असतील आणि त्या नद्या एकत्र येऊन फार मोठी विस्तृत विशाल अशी नदी निर्माण होत असेल तर त्या विशाल नदीचं पाणलोट क्षेत्र किंवा त्या पूर्ण क्षेत्राला जसं म्हणतो आपण पाणलोट क्षेत्र, तर हे किती असू शकतं, तर त्या सखलपणानुसार त्या जमिनीच्या किंवा उंच सखलपणा ज्याला आपण म्हणतो तर हे क्षेत्र उंच सखल किती आहे हे बघून आपण ते 50 हेक्टर 500 हेक्टर किंवा त्याही पेक्षा जास्त असं हे पाणलोट क्षेत्र असू शकतं. आणि म्हणूनच या पाणलोट क्षेत्राच्या जल आराखड्यांची निर्मिती आणि मग त्याचं व्यवस्थापन असं आपल्या अभ्यासक्रमात नमूद केलं गेलेलं आहे. म्हणजेच समपातळीत चर खोदणे किंवा नाला प्लग किंवा चेक डॅम ज्याला म्हणतात असे सरोद धरण किंवा नाला बंडिंग
त्याचप्रमाणे सिमेंट प्लग्स आहेत किंवा पाझर तलाव आहेत, शेततळी आहेत, किंवा वृक्ष आणि गवत लागवडीनी हे पाणलोट क्षेत्राचं व्यवस्थापन आहे, बंधारे आहेत. तर या सगळ्या कामांवर किंवा या सगळ्याच्या नुसार भूजल संधारणाची किंवा भूजल व्यवस्थापनाची आपल्याला कामं ही निश्चित करावी लागतात. आता जेव्हा पाणलोट क्षेत्राच्या पाणी व्यवस्थापनाचं किंवा जल व्यवस्थापनाचं कार्य आपण बघत असतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की याचे फायदे फार मोठे आहेत. निश्चितच या चरांमध्ये अडून राहणारं पाणी आपण पुढे, म्हणजे जेव्हा आपण ते पाणी पुढे वाहू देत नाही किंवा खाली जमिनीत पाझरू देतो, तेव्हा हे चरांमध्ये अडकून राहतं आणि जमिनीची धूप ही थांबत असते. चर समपातळीत खोदलेले असल्यामुळे होतं काय की पावसाचे जमिनीवर पडणारं पाणी सर्व भागात किंवा जमिनीत सारख्याच प्रमाणावर मुरत असतं आणि त्यामुळे जमिनीतून मुरलेलं पाणी असल्यामुळे आपल्याला इथे भूजल स्त्रोतांचं हे व्यवस्थापन अतिशय उत्तमरित्या हे करता येतं. आता जर शक्य असेल तर असं म्हणतात की बांधाच्या खालच्या बाजूस आपण छोटी झुडपं ही नक्की लावावी. जसं गवती चहा आहे, करवंद आहे किंवा तुळस आहे. तर गवती चहा आणि तुळस किंवा झेंडू ही घरगुती वापरात किंवा आपल्या छोट्याशा किचन गार्डन ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण लावतो. अशी ही झाडं जर आपण बांधाऱ्याच्या जागी किंवा बांधाच्या खालच्या बाजूला लावली तर याचा फार मोठा उपयोग आपल्याला पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पनेमध्ये उपयोग करून घेता येतो. आता बाकीही असंख्य प्रकार आहेत जिथे तुम्हाला भूजलाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. जसं कोकणात किंवा घाटमाथ्यावर आपल्याला वळण बंधारा किंवा लूप बंटिंग असे दिसून येतात. तर या सगळ्या भागाचा किंवा या सगळ्याचा अभ्यास आपण निश्चित जास्त इथे करणं अपेक्षित आहे. आता भूजलाचं व्यवस्थापन करताना इथे काही पॉइंट्स किंवा इथे काही आपल्याला यादी दिसते इथे. तर ही यादी आपण जेव्हा बघतो तेव्हा पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवणे हे तर सर्वात महत्वाचं कार्य इथे आहे. परंतु त्या प्रमाणातच किंवा त्याबरोबरच शोषखड्डे किंवा चर खणून किंवा वेगवेगळ्या अंतरावर पाणी कसं जिरवता येईल, वेगवेगळ्या थरांवर हे पाणी कसं जिरवता येईल किंवा जास्तीत जास्त पाणी हे भूगर्भात साठवून भूजल पातळी ही परत त्या पूर्ववत आपल्याला आधी असेल त्या प्रमाणात कशी परत आणता येईल ह्यावर थोडंसं जास्त लक्ष आपल्याला इथे केंद्रित करता येतं. आता होतं काय की जर तुम्ही इथे चित्रात बघत असाल तशी सुंदर 2 चित्र बालभारतीची इथे मी तुम्हाला दाखवते. तर भूजलाचं वहन पण आहे आणि भरण पण आहे. तर हे भरण जे आहे, कारण वापरामुळे जर आपण त्याची पातळी खालावत गेलेली बघत असू तर त्याचं पुनर्भरण हे तितकंच महत्वाचं आहे. इथे तुम्हाला दुसऱ्या चित्रात पुनर्भरण खोरं सुद्धा दिसतंय. म्हणजे विहिरीतनं काढलं गेलेलं पाणी पुन्हा पुनर्भरण कालव्यामुळे ते परत उपलब्ध करून देण्याचा हा साधा सोपा मार्ग आहे. आता हे होण्यासाठी गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये हे थोडंसं सोपं पडतं असं म्हणतात. परंतु शहरांमध्ये काय होतं की शहरांमध्ये कॉन्क्रीट हे जास्त असल्यामुळे नैसर्गिकरित्या पुनर्भरणाला अडथळा निर्माण होतो. आता त्यामुळे हे आपल्याला विशेष प्रयत्न करूनच साध्य करावं लागतं असं आपण इथे म्हणू शकतो. आता जर पुढे जायचं झालं पुढच्या आपल्या चित्रात आपल्याला असं दिसून येईल की छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण आपण इथे करू शकतो. म्हणजे पाणी जर आपल्या पावसाचं पाणी जर आपल्याला मिळत असेल तर त्याची साठवण किंवा त्याचं पावसाचं पाणी टाकीत साठवून त्याचं परत जमिनीत पुनर्भरण करणे, त्याच्यासाठी शोषखड्डा, विहिरीचे पुनर्भरण आणि कूपनलिकांचे पुनर्भरण याचा भाग येतो. जसं मी म्हटलं मगाशी की समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करणं किंवा त्याचा वापर योग्य व्हावा याची काळजी घेणं. तर याच्यामध्ये आपल्याला सौर ऊर्जेच्या वापराने सुद्धा हे पाणी स्वच्छ करून घेता येतं. याचा अभ्यास थोडासा आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, जरूर वाचा. इथे त्याचं चित्र तुम्हाला मी दाखवते. इथे सूर्याच्या ऊर्जेने आपल्याला हे कसं साध्य होईल, म्हणजे त्याच्यातली क्षारता कमी करून हे पाणी पिण्यायोग्य करता येईल का याच्याबद्दलचा जास्त अभ्यास आपल्या इथे करता येईल. आता भारतात सुद्धा भावनगर गुजरातमध्ये जे आहे किंवा चुरू आहे राजस्थानमध्ये, इथे हा प्रयोग अतिशय यशस्वीरित्या
हा पार पाडण्यात आलेला आहे. म्हणजे समुद्र किनारपट्टी किंवा खारपण जी असते तर ते खारपणामधलं पट्ट्यांमधलं पाणी किंवा त्याची क्षारता किंवा खारेपणा हा पाण्याचा खूप जास्त असतो, पिण्याच्या लायकीचं नसतं हे पाणी. आणि म्हणूनच काही अभिनव पद्धती सुद्धा इथे वापरल्या जातात. हिरवळीच्या खताद्वारे जर शक्यता असेल तर जमिनीची वाढलेली क्षारता कमी करून इथलं पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं का, असाही प्रयोग सध्या चालू आहे. आता जर आपण पुढे जायचं म्हणलं तर शुद्धीकरण, पुनर्वापर आणि पुनर्भरण असं सगळ्याकडेच आपल्याला निश्चित लक्ष द्यावं लागणार आहे. आणि जर आपण ह्याचा जास्त विचार केला तर घरगुती पाणी वापरावर थोडंसं नियंत्रण हे आपल्याला घालता आलंच पाहिजे. निव्वळ तेवढंच नाही तर इथे जर आपण चित्रात बघत असाल तर पाण्याचं शुद्धीकरण करून तेच पाणी जर आपण परत वापरू शकलो, जसं काही हॉटेल्स आहेत, काही उद्योग आहेत, तर हे व्यावसायिक मुद्दाम याचा विचार करून पाणी एकदा वापरलं गेलं तरी सुद्धा परत परत त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यायोग्य हे पाणी निर्माण करता येतं आपल्याला. किंवा त्याच्यापासून जर वीज निर्मिती होत असेल तर ते वेगळ्या जलस्रोतात मिसळण्याआधी आपण त्याचं तापमान हे निश्चित कमी करू शकतो. आणि मग ते, कारण वीज निर्मितीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर तापमान वाढतं आणि जर तुम्हाला माहिती असेल तर वेगवेगळ्या प्राणीचरांवर याचा फार मोठा परिणाम, दीर्घकालीन परिणाम होतो. काही जसे समुद्र कासव आहेत तर काही अशा प्राण्यांमध्ये तर त्यांच्या नरमादीचा रेशो किंवा ज्याला म्हणता येईल की प्रमाण हे तापमानावर अवलंबून असतं आणि ते बदललं तर त्यांच्या पूर्ण पिढीचा नाश हा होऊ शकतो. जसं आपण कोरल रीफ्स मध्ये बघतो किंवा ज्याला आपण जैविक घटक आहेत हे परिसंस्थेमधले, तर त्याच्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की थोडंसं जरी तापमान समुद्राचं वाढलं किंवा पाण्याचं वाढलं तरी सुद्धा हे सर्व स्त्रोत किंवा हे सर्व परिसंस्था ह्या खूप मोठ्या अडचणीत पडत असतात. तर पर्यटन व्यवसायावर किंवा पर्यटन व्यवसायाचा, मासेमारीचा जो होणारा परिणाम आहे किंवा जलवाहतुकीचा जो परिणाम या सगळ्यावर होतो, कारण बऱ्याच वेळा जलवाहतुकीमध्ये प्रदूषणाचे होणारे किंवा आढळून येणारे जे ऍक्सिडेंट्स आहेत म्हणा किंवा अपघात आहेत म्हणा, त्याच्यामुळे जलस्रोतांचं होणारं प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आणि ते थांबवणं हे आपल्या हातात असू शकतं. तर पर्यावरण संरक्षणासाठी आपल्याला पाणी हवं. पर्यावरणाचा असंतुलनाचा भाग आपल्याला टाळायचा आहे. पुढच्या पिढीसाठी आपल्याला हा पूर्ण स्रोत वापरायचा आहे. आणि एवढंच म्हणून मी आजचं भाषण थांबवते किंवा आजचा चर्चा इथेच थांबवते. ऐकून घेतल्याबद्दल एक तास मनपूर्वक आभार. परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.